आता पहा आपण या ठिकाणी बघतो आहे रूथ हर्विट्स क्रायटेरिया जो यूज केला जाते फॉर फाइंडिंग आउट ॲब्सोल्यूट स्टॅबिलिटी. आपण काय डिस्कस केलं की ॲब्सोल्यूट स्टॅबिलिटी काय राहते, जेव्हा तुम्ही सिस्टीम बद्दल कमेंट करता की वेदर सिस्टीम इज स्टेबल और अनस्टेबल, जेव्हा क्वेश्चन येते यस और नो, तेव्हा आपण पाहत असतो की इथे ॲब्सोल्यूट स्टॅबिलिटी. आता ॲब्सोल्यूट स्टॅबिलिटीमध्ये या ठिकाणी बघा आपल्या ॲब्सोल्यूट स्टॅबिलिटी डिपेंड करते क्लोज लूप पोल्सवर. क्लोज लूप पोल्सचे जे पण रूट्स आहे ते कुठे लाईन करतात, एस प्लेनच्या लेफ्ट हाफला और एस प्लेनच्या राईट हाफला. आता एक जनरल ऑब्झर्वेशन तुम्हाला सांगतो, जर सिंपल साधं असं इथे जर तुम्ही बघत असेल हे इथे दिलेलं आहे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन दिलेलं आहे, ठीक आहे. आपण इथे रूट हर्विट क्रायटेरिया पण बघू कसं अप्लाय करायचं, पण एक जनरल एक सांगतो की वेदर सिस्टीम इज अनस्टेबल और अनस्टेबल हे जर बघायचं असेल तर हे बघताना तुम्हाला या ठिकाणी बघावं लागते कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. पहिली, जर कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मध्ये कधीही निगेटिव्ह साइन आली, जर कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मध्ये कधी पण निगेटिव्ह साइन आली तर डायरेक्ट म्हणायचं की सिस्टीम आहे अनस्टेबल. इथे जर बघायचं सगळेचे सगळे काय पॉझिटिव्ह आहे, जर सगळे पॉझिटिव्ह असेल तर रूट्स काय येणार, हे निगेटिव्ह हाफला येणार, म्हणजे लेफ्ट हाफ ऑफ दी एस प्लेन येणार, म्हणजे सिस्टीम पॉसिबल आहे, स्टेबल आहे, पॉसिबिलिटी, ठीक आहे, ते आपल्याला व्हेरीफाय करावं लागेल. पण जर इथे जर मायनस साइन दिसत असेल तर सिस्टीम डायरेक्टली म्हणू आपण अनस्टेबल. सोबत आणखीन एक की इथे जर बघत असेल कुठलाही इथे y⁴, s⁴, s⁴, s आणि s⁴, 0, ठीक आहे. जर यातली कुठलीही एक टर्म ही मिसिंग असेल, यातली कुठलीही एक टर्म जर मिसिंग असेल तर आपण डायरेक्टली म्हणू की सिस्टीम तुमची आहे अनस्टेबल. आता हे जे आहे इथे असं काहीही झालेलं नाही, अशा वेळेस जर मला चेक करायचं आहे वेदर सिस्टीम इज स्टेबल और अनस्टेबल, आपण एक मॅथमॅटिकल टूल यूज करतो ज्याचं नाव आहे रूथ हॅरे. आपण यूज करतो रूथ हॅरे आणि रूथ हॅरेवरून या ठिकाणी आपण बघतो की सिस्टीम स्टेबल आहे की अनस्टेबल आहे, आणि हा रूथ हॅरे कसा काय फॉर्म करायचा आणि रूथ हॅरेवरून कशी काय कमेंट करायची या सगळ्या गोष्टी बघू. पहा की आपल्याला दिलं आहे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन, आपल्याला दिलं आहे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. मला काय करायचं आहे, मला फॉर्म करायचं आहे रूथ हॅरे, मला अप्लाय करायचं आहे रूथ हर्विट्स क्रायटेरिया, जो काय म्हणते की जर तुमच्या फर्स्ट कॉलम मध्ये जर साइन चेंजेस असेल, जर फर्स्ट कॉलम मध्ये जर साइन चेंजेस असेल तर या ठिकाणी तुमची सिस्टीम राहते अनस्टेबल. तर हे कसे फॉर्म करतात या ठिकाणी बघू. पहा काय s⁴, 3, 2, 1, 0, या ठिकाणी आपण इथे नोट डाउन करू s⁴, s⁴, 3, s⁴, 2, s⁴, 1, s⁴, 0, ठीक आहे. इथपर्यंत आपल्याला काय करायचं, रूथ हॅरे बनवायचं. रूथ हॅरे बनवताना आता s⁴ जर म्हटलं तर पाहायचं काय s⁴ इथे जे आहे याचा कोएफिशिएंट किती येतं, 1 येतं. नेक्स्ट जर मी पाहत असेल इथे एक टर्म सोडून द्यायची, s⁴ चा किती येतो आहे 18, पुन्हा एक टर्म सोडून द्यायची किती येत आहे 5 येत आहे. नेक्स्ट आता s⁴ च्या बाबतीत बघा s⁴ 8, त्याच्यानंतर किती येत आहे, त्याच्यानंतर येत आहे 16 आणि इथे कुठलीही टर्म नाही, इथे कुठलीही टर्म नाही. आता अशा सिच्युएशनला बघा, जर मला फॉर्म करायचा रूथ हॅरे तर मला काय करायचे, इथे या रिमेनिंग टर्म सगळ्या टर्म नोट डाउन झाल्या, 5 टर्म होत्या, 5 टर्म आपण काय केलं नोट डाउन केलं. आता मला काय करायचं आहे, मला या ठिकाणी बघायचं आहे की इथे काय येणार, याला का मी म्हणतो मी b1, याला का म्हणतो b2, ठीक आहे. ज्याच्या वरती टर्म नाही त्याच्या खाली पण टर्म येणार नाही, ठीक आहे. ज्याच्या वरती टर्म नाही त्याच्या खाली पण काय टर्म येणार नाही. नेक्स्ट मला काय याच्यानंतर याच्या खाली पाहिजे, मी याला म्हणतो c1, c2, याला म्हणतो मी d1, d2. पहा एक एक आपल्याला काय आहे याला फाइंड आउट करायचं. तर फाइंड आउट करताना सुरुवातीला b1, आता बघा b1 च्या वरची टर्म कोणती 8, ठीक आहे. b1 च्या वरची टर्म कुठली आहे, b1 च्या वरची टर्म आहे 8. तर अशा सिच्युएशनला मला जर b1 फाइंड आउट करायचं असेल तर b1 पहा काय, b1 इज इक्वल टू या ठिकाणी जसं मॅट्रिसेस मध्ये करतो आपण काय करतो, जेव्हा मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढतो तर डिटर्मिनंट करताना कसं करतो 1 * 16, 8 काय 18, त्याला काय करतो मायनस करतो. बट या ठिकाणी करायचं अपोजिट, या ठिकाणी काय करायचं अपोजिट करायचं. अपोजिट कसा 8 * 18 minus 8 *
18 मायनस या ठिकाणी पहा काय करणार आहे, या ठिकाणी करणार आहे 16 मायनस करणार 16 into 1 डिवाइडेड बाय, पहा कोणता कोणता इथे रो पाहता तुम्ही, s2 पाहता, याच्या वरती इथे पहिल्या टर्मच्या काय आहे 8 येत आहे, ते इथे काय लिहिणार आपण 8 लिहिणार. जर मी याला सॉल्व करत असेल तर जर याला सॉल्व केलं तर बघा तिथे हा 8 आणि 8 झाला कॅन्सल, हा आला 2. 18 मायनस 2 which is equals to किती येत आहे 16 येत आहे. तर मी या b1 च्या जागेवर काय लिहिणार आहे 16. काय मिळालं मला, एक टर्म मिळाली, b1 च्या जागेवर मला टर्म मिळाली 16. सेम आता b2 वर पहा, b2 बद्दल याला मी जे आहे क्लिअरली मेन्शन करतो. b2 ला फाइंड आउट करायचं, पहा कसं करणार. b2 या ठिकाणी पहिले कसं केलं तर आपण हा इथे घेतला, आता येणार हा इकडनं इकडे मल्टिप्लाय, हा इकडनं काय करणार इकडे मल्टिप्लाय करणार, इथे टर्म आहे ना नाही, तर हे बघा येणार आहे, हे येणार आहे 8 into 5 minus 1 into 0, 0 म्हटलं तरी चालेल, डिवाइडेड बाय 8. या 8 ला लक्षात घ्यायचं, या 8 ला लक्षात घ्यायचं. जर तुम्ही S3 च्या खाली जर घेताय तर आपल्या कामात असते फर्स्ट कॉलम, आपल्या कामाचं काय असते, आपल्या कामात असते फर्स्ट कॉलम. तर फर्स्ट कॉलम मध्ये याला जर सॉल्व करायचं तर हे किती येते, b2 किती येते, b2 येत आहे 5, b2 किती आहे 5. प्रॉपर प्रोसिजर नोट करायची बुक मध्ये, ठीक आहे, कारण खूप वेळा हा प्रॉब्लेम होते, ठीक आहे, खूप जास्त वेळा हा प्रॉब्लेम होते. इथे काय होते, कधीही जेव्हा क्वेश्चन येते, प्रॉब्लेम काय क्रिएट होते, प्रॉब्लेम क्रिएट असताना आपल्याला ना आपल्या डोक्यात मॅट्रिसेसचा डिटर्मिनंट फिक्स राहतो. जेव्हा मॅट्रिसेसचा डिटर्मिनंट फिक्स राहतो तर आपण काय करतो, याला घेतो 1 into 16 आणि घेतो मायनस करतो 8 into 18. पण याच्या ठिकाणी लक्षात घ्यायचं की आपण काय घेत असतो, अपोजिट घेत असतो. आता सर हे अपोजिट काय आहे, एक लक्षात घ्या की हा रूट है रे, हा एक मॅथमॅटिकल टूल आहे, हा मॅथमॅटिकल टूल आहे. या मॅथमॅटिकल टूल मध्ये एनालिसिस करताना आपण याला असंच करतो. ओके, सो तुम्हाला b1 आणि b2 ची व्हॅल्यू मिळाली. आता मला पाहिजे आहे c1 आणि c2 ची व्हॅल्यू. तर c1 c2 कसा फाइंड आउट करायचा, सगळ्यात पहिले पाहू c1 इज इक्वल टू, आता पहा c1 च्या वरचा कोणता आहे 16. मी काय करेन 16 into 16 minus 8 into 5, काय करतोय 16 into 16 multiply by 8, not multiply by, minus 8 into 5 divided by काय करणार, याच्या वरचा जो फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट आहे त्याला लिहिणार, डिवाइडेड बाय करतो आहे 16. जर मी याला सॉल्व करतो तर बघा ना 16 16 कॅन्सल, 8 डिवाइडेड बाय 16 येणार आहे तुमचा 1/2 म्हणजे 2.5. जर 2.5 मायनस केला तर हे येत आहे 13.5. c1 काय आहे, c1 येते मला 13.5. आता c2 साठी गोष्ट करू. c2 साठी तर इथे कुठे टर्म नाही दिसते, इथून जर इकडे मल्टिप्लाय करत असेल आहे का कुठे टर्म नाही, इकडे इकडे टर्म करायला तर c2 येणार आहे का, c2 नाही येणार. c2 ला आपण तसंच ठेवला, c2 ला काय करणार तसंच ठेवणार. तिथे तुम्ही 0 पण मेन्शन करू शकता, इथे 0 इथे 0 इथे पण काय आला 0 आला, मेन्शन करू शकता, 0 ही मेन्शन करू शकता. और मेन्शन नाही केलं तरीही चालेल, तुम्ही काही टर्म कुठलीही टर्म मेन्शन नका करू. नेक्स्ट c1 तर मिळाला, आता d1 पाहिजे. d1 साठी काय करणार अपोजिट, इथे बघा काय करणार 13.5 मल्टिप्लाय बाय 5, 16 मल्टिप्लाय बाय 0 मायनस केलं 16 मल्टिप्लाय बाय डिवाइडेड बाय 13.5. तर तुम्हाला जे आहे d1 पहा काय मिळते, d1 इज इक्वल टू 13.5 मल्टिप्लाय बाय 5 मायनस 16 into 0 डिवाइडेड बाय 13.5. ह्याला जास्त इम्पॉर्टंट करायचं, हे काय 13.5 झाले कॅन्सल, काय येणार आहे इथे काय येणार आहे 5, इथे काय येणार आहे 5 येणार आहे. याच्यानंतरची टर्म पॉसिबल नाही आहे, याच्यानंतरची टर्म पॉसिबल नाही आहे. इथे पहा काय केलं, इथे आपण काय केलं की प्रत्येक वेळेस आपण काय करत होतो, आपण फर्स्ट कॉलमच्या रिगार्डिंग मध्येच इथे व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या. ही व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली याला लक्षात घ्या. ही 5 कशी आहे, इथे हा इथला फर्स्ट कॉलमचा एलिमेंट आहे, इकडचं काय केलं, इकडल्याला मल्टिप्लाय केलं, इथनं याला मल्टिप्लाय करून काय केलं मायनस केलं, डिवाइडेड बाय काय केलं हेच केलं, तुम्हाला काय मिळालं 5 मिळालं. आता रूथ हर्विट्झ क्रायटेरिया बघा म्हणजे रूथ हर्विट्झ क्रायटेरिया म्हणजे जर फर्स्ट कॉलम मध्ये कुठल्याही साइन चेंजेस नसेल,
फर्स्ट कॉलम मध्ये कुठल्याही साइन चेंजेस नसेल तर या ठिकाणी सिस्टीम काय राहते, सिस्टीम राहते स्टेबल. सिस्टीम काय राहते, स्टेबल राहते. आणि जर कुठल्याही साइन चेंजेस आल्या, जर कुठल्याही साइन चेंजेस आल्या तर या ठिकाणी सिस्टीम बनून जाते अनस्टेबल. आणि जेवढे साइन चेंजेस असणार, जेवढे साइन चेंजेस असणार तेवढंच जे आहे तेवढेच रूट काय करणार आहे, या ठिकाणी काय करणार आहे, राईट हाफला लाई करणार. आता बा क्वेश्चनची लेवल कशी काय चेंज झाली, क्वेश्चनची लेवल बा कशी चेंज झाली. आधी काय विचारायचे किती लेफ्ट हाफला आहे, आता काय विचारतात किती राईट हाफला आहे. क्वेश्चन रीड करताना पण प्रॉपरली रीड करायचा, क्वेश्चन सॉल्व करताना पण प्रॉपरली सॉल्व करायचा. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही ईएससी किंवा गेटचा पेपर नाही देणार आहे, तुम्ही देणार आहे स्टेट गव्हर्नमेंटचे पेपर. तर स्टेट गव्हर्नमेंटसाठी हे जे टॉपिक असतात, जे आपण टॉपिक इथे पाहतोय, हे टॉपिक व्यवस्थित करायचे ज्याच्यामध्ये तुमच्या मिस्टेक्स व्हायला नको. ओके. आता जर अशी जर एखादी कंडिशन आली की एखादा जो फर्स्ट कॉलम आहे, फर्स्ट कॉलम हा समजा इथे जर 0 आला तो काय, तर ही आपली फर्स्ट डिफिकल्टी. जर तुम्ही रूथ हर्विट्झ क्रायटेरिया जर तुम्ही बघत आहे त्याच्या वेळेस जर काही प्रॉब्लेम येतोय तर कुठले कुठले प्रॉब्लेम्स येऊ शकतात त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी बघू. नेक्स्ट आहे या ठिकाणी क्वेश्चन घेऊ आपण. इथे आहे तुम्हाला p ऑफ s दिलेला आहे s रेज टू पॉवर 5 प्लस s रेज टू पॉवर 4 प्लस s रेज टू पॉवर 3 प्लस s रेज टू पॉवर, इथे कोएफिशिएंट लिहितो मी पहिले 2 प्लस s रेज टू पॉवर 1 प्लस एक कॉन्स्टंट कोएफिशिएंट को काय काय दिलेला आहे, कोएफिशिएंट दिलेले आहे तुम्हाला 1 1 2 2 3 5 1 1 2 2 3 5 हे दिलं आहे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. हे काय दिलं तुम्हाला, दिलं आहे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. आता याने काय म्हटलं बा, याने काय म्हटलं, फाइंड आउट करा वेदर सिस्टम इज स्टेबल और अनस्टेबल. सेम क्वेश्चन आहे आणि स्टेबल अनस्टेबल जर फक्त यस नो क्वेश्चन असेल तर तुम्ही काय करता, ऍब्सोल्यूट स्टॅबिलिटी चेक करता आणि त्याच्यासाठी यूज करता रूथ हर्विट्झ क्रायटेरिया. तर इथे रूथ हॅरीला फॉर्म करू, रूथ हॅरीला जर फॉर्म करत असेल तर काय नाही, s रेज टू पॉवर 5 s रेज टू पॉवर 4 s रेज टू पॉवर 3 s रेज टू पॉवर 2 s रेज टू पॉवर 1 s रेज टू पॉवर काय नाही 0. ठीक आहे, हा फॉर्म करायचा आहे. कोएफिशिएंट पाहायचे 1 1 2 3 1 2 3. नेक्स्ट येणार आहे 1, त्यानंतर येणार आहे 2, नंतर येणार आहे 5 1 2 5. पहा प्रॉब्लेम का कसं झालं, प्रॉब्लेम जी फर्स्ट डिफिकल्टी आहे जी येऊ शकते जेव्हा रूथ हर्विट्झ क्रायटेरिया तुम्ही या ठिकाणी काय करणार, याला जेव्हा बघणार, इथे काय करणार, तुम्ही काय करणार, अप्लाय करणार, त्यावेळेसची पहिली डिफिकल्टी पहा काय आहे. पहिली डिफिकल्टी येत आहे की आता जर मी इथे s रेज टू पॉवर 3 ही जर टर्म काढतो, ही टर्म कशी काढणार आहे, 1 * 2 मायनस 1 * 2 काय येत आहे, 0 येत आहे. इथे काय आला, 0 आला. पहा एक एक पुढे पुढे बदलू आपण ना. नेक्स्ट 1 * 3 हे याला इथे 1 * 5 डिवाइडेड बाय 1 जर मी करत असेल तर इथे जी टर्म येत आहे ती येत आहे तुमची 1 * 3 -5 -2. ठीक आहे. आता तुम्ही याला अनस्टेबल म्हणणार का, नाही. स्टेबल अनस्टेबल साठी फर्स्ट रो पाहिजे. आता जर काय झाला प्रॉब्लेम काय झाला, जर फर्स्ट कॉलम पाहिजे, जर फर्स्ट कॉलम मध्ये 0 आला तर आता नेक्स्ट फॉर्म करणं पण जे आहे पॉसिबल होत नाही. जर कधीही चुकून फर्स्ट कॉलम मध्ये जर या ठिकाणी आला 0, जर आला 0 तर अशा वेळेस काय होते, अशा वेळेस तुम्ही काय करता, तुमच्याकडनं जे आहे पॉसिबल होत नाही, की याच्या फर्दर तुम्ही करा. फर्दर करायला गेले तर हा 0 होऊन जाणार, हा इकडे होऊन जाणार, डिवाइडेड बाय 0 करणार इथला एलिमेंट. ठीक आहे, इथला पण एलिमेंट डिवाइडेड बाय 0 करणार. डिवाइडेड बाय 0 केलं तर कसं काय सॉल्व होणार, कसं काय या ठिकाणी काय आहे सॉल्व होणार आहे. तर इथे बघा काय होतं. ओके, एक मिनिट फक्त एक थोडासा एक प्रॉब्लेम झाला. हा आहे 15 नॉट 5, हा होता 15. ओके, हा इथे होता 1 5. हा जर 1 5 होता तर इथे हा 1 * 3 -1 * 15
हा डिवायडेड बाय होणार आहे, हा होणार आहे -12. हा होणार आहे -12. ओके, इथे थोडासा एक मिस्टेक झाली होती, इथे 5 लिहिलं तर तो ऍक्च्युअली 15 होतं, 15 होतं. ओके, आता मला s रेस टू पॉवर 2 चा काय करायचं, s रेस टू पॉवर 2, s रेस टू पॉवर 1, s रेस टू पॉवर 0 इथे फॉर्म करायचा आहे, पण फर्दर पॉसिबल होत नाही. तर अशा वेळेस काय करतो, याला काय करत असतो, याला रिप्लेस करत असतो आपण. या 0 ला काय करतो, 0 ला रिप्लेस करत असतो बाय स्मॉल पॉझिटिव्ह नंबर एप्सिलॉन. एक कुठलाही कन्सिडर करायचा की पॉझिटिव्ह नंबर आहे, कुठलाही कन्सिडर करायचा पॉझिटिव्ह नंबर आहे, त्याला म्हणतो आपण एप्सिलॉन. आता बघा काय करायचं, आता या एप्सिलॉनला घेऊन काय करायचं, सॉल्व करायचं पुढच्या गोष्टी. एप्सिलॉनला घेऊन जर सॉल्व करत असेल तर पहा काय S2 काय येणार आहे, S2 येणार आहे इथे जर याला मी लिहित असेल तर याला बघा येणार आहे हा 2 मल्टिप्लाय बाय एप्सिलॉन -12 मल्टिप्लाय बाय 1 मायनस मायनस झाला +12 डिवाइडेड बाय काय झाला एप्सिलॉन. डिवाइडेड बाय काय झाला, या ठिकाणी काय झाला एप्सिलॉन झाला. ओके, नेक्स्ट आता याला फर्दर आता जर सॉल्व करायचं तर इथनं एप्सिलॉन मल्टिप्लाय बाय 15 1 मल्टिप्लाय बाय हा इथे आपण 0, तर हा काय येणार आहे 1 एप्सिलॉन मल्टिप्लाय बाय 15 1 मल्टिप्लाय बाय 0 डिवाइडेड बाय एप्सिलॉन, तर हा येणार आहे तुमचा 15. जसच्या तसं पहा, मी डायरेक्ट लिहितोय, तुम्ही याला बघत असताना, याला सॉल्व करत असताना प्रॉपरली स्टेप बाय स्टेप लिहा, सो दॅट की तुम्ही ना हळूहळू ना स्पीड वाढवू शकाल, हळूहळू काय करू शकाल, स्पीड वाढवू शकाल आणि मिस्टेक कमी करू शकाल. आता नेक्स्ट मला जर सॉल्व करायचं आहे, नेक्स्ट s रेस टू पॉवर 1 वर जर यायचं आहे, s रेस टू पॉवर 1 काय असणार आहे, हा मल्टिप्लाय बाय हा मल्टिप्लाय बाय हा, इथे काय एप्सिलॉन मल्टिप्लाय बाय 15, याला बघायला लिहितो, हे होणार आहे 2 एप्सिलॉन +12 डिवाइडेड बाय एप्सिलॉन मल्टिप्लाय बाय काय येणार आहे इकडे -12 येणार आहे मायनस, पहा काय करता एक एक पहा, इकडनं गेला याला मल्टिप्लाय, इकडनं कडे याला मल्टिप्लाय -15 एप्सिलॉन डिवाइडेड बाय मला याच्या खालची टर्म पाहिजे तर ऑफकोर्स मी यालाच घेणार आहे, एका करणार आहे लिहिणार आहे 2 एप्सिलॉन +12 डिवाइडेड बाय एप्सिलॉन. मी एप्सिलॉन ने काय करतो खाली आणि वरती मल्टिप्लाय करून देतो. हे पहा काय होणार, याला जर लिहित असेल तर हे होणार आहे 2 हा मायनस ने मल्टिप्लाय केला तर हे येणार आहे -24 एप्सिलॉन हे होणार आहे -144 एप्सिलॉन याला मल्टिप्लाय केलं होतं तर हे येणार आहे -15 एप्सिलॉन स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 एप्सिलॉन +12. पाहिजे थोडंसं मॅथमॅटिक्स करतो, इथे फक्त काय केलं, याला काय केलं एप्सिलॉन वरती मल्टिप्लाय करून एप्सिलॉन कॅन्सल झाला, इथे आला एप्सिलॉन स्क्वेअर झाला, याला मायनस ने मल्टिप्लाय केलं होतं तर आपल्याला पहा काय मिळालं, आपल्याला मिळालं -24 एप्सिलॉन -144 -15 एप्सिलॉन स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 एप्सिलॉन +12. ही टर्म काय मिळणार आहे, इथे मिळणार आहे, इथे काय येईल, मी ही टर्म येईल -24 एप्सिलॉन -144 -15 एप्सिलॉन स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 एप्सिलॉन +12. ठीक आहे, पहा हा रूट आहे चेंज होत चालला ना, हा रूट आहे चेंज होत चालला. आता नेक्स्ट टर्म काय आहे, नेक्स्ट टर्म इथे तर 0 आला, इकडनं याला इथे 0 ला जर केला तर इथे टर्म येणार आहे 0, इथे टर्म काय येणार आहे 0 येणार. आता याची टर्म काय येणार आहे, जर मी ही भाग असेल इकडनं काय करणार, याला मल्टिप्लाय करणार, इकडनं याला हा 0, जर हा मल्टिप्लाय बाय हा डिवाइडेड बाय हाच असेल तर तुम्हाला काय मिळणार आहे, इथे मिळणार आहे 15. आता इथनं खरा प्रॉब्लेम सुरू झाला. खरा प्रॉब्लेम कसा की मला काय करायचं, मला या ठिकाणी चेक करायचं वेदर सिस्टीम इज स्टेबल और अनस्टेबल, किती साइन चेंजेस आहे, आहे. मला एक सांगा, s रेस टू पॉवर 5 जर असेल तर नंबर ऑफ रूट्स किती असणार आहे 5. जर s रेस टू पॉवर 5 s स्क्वेअर असला तर रूट किती असतात 2, 3 असला तर किती 3, 5 असेल तर किती रूट्स असणार आहे 5 रूट्स असणार आहे. आता मला जर याला सॉल्व करायचं असेल तर मी काय करेन, मी इथे या सगळ्या सिच्युएशनला काय करेन, एप्सिलॉन टेंड्स टू 0 करेन. ठीक आहे, आता काय करेन, आता पुट करेन एप्सिलॉन टेंड्स टू 0. आता काय केलं, पहिले तर मी या ठिकाणी सगळा पूर्ण टेबल बनवून घेतला. आता एप्सिलॉन टेंड्स टू जर 0 करत असेल तर एप्सिलॉन टेंड्स टू जर 0 केला तर पहा काय होतं, ही टर्म काय येणार आहे 0 येणार, पण कोणता 0 +0 आला. ठीक आहे,
स्मॉल पॉझिटिव्ह नंबर म्हटलं ना आपण, स्मॉल पॉझिटिव्ह नंबर म्हटला तर इथे काय म्हणतो मी, काय म्हणतो की जर मी इप्सिलॉन टेन्स टू जर 0 करत असेल तर या ठिकाणी चेक करतोय तर हा किती आला, हा आला इथे. पण इथे जर केलं इप्सिलॉन टेन्स टू 0 तर काय येणार, 0 प्लस 12 डिवाइडेड बाय इथे इप्सिलॉन. तर मला एक सांगा या ठिकाणी काय येत आहे, इन्फायनाइट येत आहे, पण पॉझिटिव्ह इन्फायनाइट येत आहे. पहा इप्सिलॉन कुठला हा काय दिलेला, हा झाला 0. 0 प्लस 12 किती होत आहे, 12. 12 डिवाइडेड बाय 0 म्हणजे किती झाला, इन्फायनाइट. पण कोणता, पॉझिटिव्ह इन्फायनाइट झालाय, पॉझिटिव्ह इन्फायनाइट. नेक्स्ट याच्यात पुट करतो मी, नेक्स्ट याच्यात पहा याच्यात इथे इप्सिलॉन टेन्स टू लिमिट इप्सिलॉन टेन्स टू 0 पुट करतो तर बघा काय होणार आहे, होणार आहे 0 मायनस 144 मायनस 0 डिवाइडेड बाय 0 प्लस 12. जर मी याला केला तर हे किती राहिला, मायनस 12. हा किती येणार आहे, इथे याला किती येणार आहे, हा येणार आहे मायनस 12 येणार आहे. आता बघा, आता या सिस्टीम बद्दल आपण इथे कमेंट करू शकतो कारण आपल्याला फर्स्ट कॉलमचे सगळे एलिमेंट्स मिळाले की काय पॉसिबल एलिमेंट्स आहेत. बघा पहिल्या दोन रो मध्ये तर काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट रो मध्ये बघा इथे काय आला प्लस, इथे किती आला प्लस, पण साइन चेंज झाला. प्लस पासून जर मी इथे पाहत असेल इथे होता पॉझिटिव्ह, इथे काय आला निगेटिव्ह. एक साइन चेंज झाली, एक साइन चेंज झाले, हा मायनस 12 आला. जे इप्सिलॉन टेन्स टू आपण काय केला, 0 पुट केला. आता जर मी इथे पाहत असेल या इकडे जर आलो तर इथे साइन काय आहे प्लस. टोटल नंबर ऑफ साइन चेंजेस किती आहे, 1 2. टोटल साइन चेंजेस किती आहे, 2 साइन चेंजेस. म्हणजे काय की जर 2 साइन चेंजेस असेल तर 2 रोज lie करतात on the right half of the S plane. जो पण S plane आहे त्याच्या राईट हाफला किती रूट लाय करतात, 2 रूट काय करतात, लाय करतात. मला एक सांगा किती रूट होते, 5. हे जर 2 राईट हाफला लाय करतात तर 3 रूट कुठे लाय करणार आहे, लेफ्ट हाफ. रिमेनिंग कुठे लाय करतात, लेफ्ट हाफला. आणि जर राईट हाफला कधीही एस प्लेनच्या राईट हाफला जर रूट जात असेल तर आपण काय म्हटलंय, आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे की इथे सिस्टीम काय बनते, अनस्टेबल बनते. हे सिस्टीम काय अनस्टेबल आहे. इथे आपण पहिली डिफिकल्टी कोणती, पहिली डिफिकल्टी की जर कधी पहिल्या कॉलम मध्ये एखादी टर्म जर 0 आली तर कसं होतं. ओके, असा सिमिलर एक आणखीन एक डिफिकल्टी या ठिकाणी बघू की जर इथे आहे त्यानंतर एक क्वेश्चन घेऊ. आता बघा या ठिकाणी क्वेश्चन आहे s raised to power 6 p of s दिलेला आहे. s raised to power 6 plus s raised to power 5 plus s raised to power 4 plus s raised to power 3. मी सध्या फक्त हे लिहितोय, मग कोएफिशिएंट लिहिणार s raised to power 2 plus s raised to power 1 plus कोएफिशिएंट बघायची आहे. कोएफिशिएंट दिले आहे 1 2 8 1 2 8. नेक्स्ट दिलेले आहे 12 20 16 12 20 16 आणि लास्ट दिलेला आहे 16. एकदा व्हेरीफाय करून घेतो की या ठिकाणी काय दिलेलं आहे, करेक्ट आहे. आता बघा दिले, आता ना हा खूप मोठा आहे बघा. सर तुम्ही तर म्हटलं होतं, तर तुम्ही म्हटलं होतं की हायर ऑर्डर जर असेल, हायर ऑर्डर हे काय कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मध्ये हायर जे याची हायेस्ट पॉवर असते एस ची, त्याला काय म्हणतो आपण, ऑर्डर म्हणतो. जर ऑर्डर म्हटलं तर तुम्ही मला सांगितलं सिस्टीम ऑलरेडी अनस्टेबल आहे, असं नाही या ठिकाणी. तर हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. इथे पॉसिबिलिटी आहे की काही सिग्निफिकंट पोल असू शकतात, काही इनसिग्निफिकंट पोल असू शकतात. जर इनसिग्निफिकंट पोल असेल तर त्यांना मी काय करेन, एलिमिनेट करेन आणि याला पाहणार की याला मी सेकंड ऑर्डर मध्ये आणू शकतो का, याला सेकंड ऑर्डर मध्ये काय आहे आणू शकतो का हे चेक करेन. मला काय पाहिजे, मला या ठिकाणी बनवायचं आहे रूट आहे s raised to power 6 s raised to power 5 s raised to
3 2 1 0. ठीक आहे, मला बनवायचं आहे. मी काय घेतो, अल्टरनेट कोएफिशिएंट घेतो. इथे घेणार आहे 1 1 नंतर येणार आहे 8 8 नंतर येणार आहे 20 20 नंतर येणार आहे 60. येत आहे सगळे पहा. 1 नंतर आला 8 8 नंतर आला तुमचा 20 20 नंतर काय आला तुमचा 16. नेक्स्ट याच्यात पहा, नेक्स्ट याच्यात काय आहे 2 2 नंतर काय येणार आहे 12 12 नंतर काय येणार आहे 12 नंतर येणार आहे 16 आणि लास्ट कोणता येत आहे, लास्ट येत आहे 0. लास्ट काय येत आहे तुमचा, काय येत आहे 0 येत आहे. आता मी याला सॉल्व करतो. मी याला एक 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 बघतो, थोडंसं फास्ट करू आपण, थोडीशी स्पीड वाढवू. कसं काय याला करता येणार पहा. 2 × 8 16 16 मायनस 12 16 मायनस जर 12 केला तर इथे किती येत आहे 16 मायनस 12 सॉरी इथे 16 मायनस 12 आला 4 4 डिवाइडेड बाय 2 इथे किती येणार आहे 2. नेक्स्ट पुन्हा 2 मल्टिप्लाय बाय 20 2 मल्टिप्लाय बाय 20 40 40 मायनस जे आहे 16 40 मायनस काय येत आहे, मायनस येत आहे 16. जर 40 मायनस 16 केला तर येत आहे 24 24 डिवाइडेड बाय 2 इथे किती येणार आहे 12. नेक्स्ट 2 मल्टिप्लाय बाय 16 1 मल्टिप्लाय बाय 0 हा 16 काय येणार असाच येणार आणि हा काय येणार 0. चल आता बघा, आता इंटरेस्टिंग गोष्ट झाली. आता इंटरेस्टिंग काय गोष्ट झाली, ठीक आहे. इंटरेस्टिंग असं झालं की आता काय आहे की दोन्हीही जे रो आहे ते काय झाले आयडेंटिकल झाले. दोन रो काय होत आहे, दोन रो तुमचे काय होत आहे आयडेंटिकल होत आहे. जर आयडेंटिकल होत असेल, जर दोन रो तुमचे काय आहे आयडेंटिकल जर होत असेल तर अशा सिच्युएशनला काय करणार, अशा सिच्युएशनला पहा मी जर याला सॉल्व करायला गेलो तर पहा काय येणार आहे 2 मल्टिप्लाय बाय 12 2 मल्टिप्लाय बाय 12 मायनस केला तर हा आला 0 आला. 2 मल्टिप्लाय बाय 16 मायनस 2 मल्टिप्लाय बाय 16 किती येत आहे 0. 2 मल्टिप्लाय बाय 0 2 मल्टिप्लाय बाय 0 किती येत आहे 0. हा काय आला 0. पूर्ण एक रो, कंप्लीट एक रो काय झाला तुमचा, कंप्लीट एक रो झाला. या ठिकाणी काय झाला 0 झाला. कंप्लीट एक रो काय झाला तुमचा, काय झाला 0 झाला. अशी जर सिच्युएशन जर येत असेल, अशी सिच्युएशन जर येत असेल तर अशा सिच्युएशनला काय करणार, अशा सिच्युएशनला आपण काय करणार, या ठिकाणी येणार ऑक्झिलरी इक्वेशन. आता ऑक्झिलरी इक्वेशन बद्दल बघा की ऑक्झिलरी इक्वेशन कोणता, जो रो पर 0 झाला त्याच्या वरती जे कोएफिशिएंट दिसतात आहे तुम्हाला त्याच्यावर तुम्ही काय करणार ऑक्झिलरी इक्वेशन फाइंड आउट करणार. ऑक्झिलरी इक्वेशन पहा काय असते, ऑक्झिलरी इक्वेशन येणार आहे 2s raised to power 4 याला म्हणतो मी e of s 2s raised to power 4 plus 12s square plus 16. इक्वेशन वर असं लिहितो ना आपण s raised to power 4 मग एक सोडून दुसरा, एक सोडून दुसरा, ठीक आहे. त्या ठिकाणी काय झालं, इथे काय झालं ऑक्झिलरी इक्वेशन लिहिलं. पहा काय एक 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 समजून घ्यायचं. जसं ऑक्झिलरी इक्वेशन आलं, आता मी काय करेन, या ऑक्झिलरी इक्वेशनला काय करेन डिफरन्शिएट करेन विथ रिस्पेक्ट टू s. तर डिफरन्शिएट केलं तर das डिवाइडेड बाय ds इज इक्वल टू पहा काय होणार आहे, याचा काय होणार आहे, हा मिळणार तुम्हाला 8s³ प्लस 24s प्लस आता काय होणार, आता होणार 0. हे काय मिळालं तुम्हाला, याचं काय केलं डिफरन्शिएशन केलं. पहा कशासाठी केलं, काय केलं हे पण सांगतो. कधीही जर ऑक्झिलरी इक्वेशन फॉर्म होत असेल, कधीही रूट ॲरे मध्ये जर ऑक्झिलरी इक्वेशन जर फॉर्म होत असेल तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं की तुमचे जे रूट्स आहे हे येतात आहे इमॅजिनरी ॲक्सिस वर. तुमचे काय आहे रूट्स काय येतात आहे इमॅजिनरी ॲक्सिस वर येत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की इमॅजिनरी ॲक्सिस वर जर येत असेल तर तुमची सिस्टीम मार्जिनली स्टेबल बनून जाते. जर रूट्स कधीही इथे इमॅजिनरी ॲक्सिस वर येत असेल तर तुमचं काय होऊन जाते, या ठिकाणी काय होऊन जाते, सिस्टीम काय होऊन जाते मार्जिनली स्टेबल बनून जाते. आता मला याला सॉल्व करायचं आहे तर हे काय करणार मी, पहा हे काय s³ आहे ना, मला s³ चे कोएफिशिएंट मिळाले. s³ चे कोएफिशिएंट काय मिळाले, इथे मिळाला मला 8, इथे काय मिळाला 8, ठीक आहे. या ठिकाणी किती मिळाला मला 24, इथे काय मिळाला मला 24. ऑफ कोर्स हे काय राहणार आहे, 0 0 राहणार. मला दोन कोएफिशिएंट मिळाले. मी काय करेन, याला घेऊन काय करेन, याला घेऊन मी काय करेन सॉल्व करेन. आता फर्दर
पहा पहिले काय करतो, पहिले पूर्ण सॉल्व करतो. साइन चेंजेस नाही आले सध्या. इथे काय होणार आहे 8 मल्टिप्लाय बाय 12 मायनस इथे येणार आहे, हे येणार आहे 96 मायनस 48, 48 डिवाइडेड बाय 8 म्हणजे या ठिकाणी येणार आहे, हा येणार आहे 6. या ठिकाणी काय आला, या ठिकाणी आला तुमचा 6. नेक्स्ट जर मी इथे करतो 8 मल्टिप्लाय बाय 16, काय करणार 8 मल्टिप्लाय बाय 16, 2 मल्टिप्लाय बाय 0 डिवाइडेड बाय 8 हा किती आला 16 आला आहे. आता नेक्स्ट पुन्हा हा याच्या करता 6 मल्टिप्लाय बाय 24, 6 मल्टिप्लाय बाय 24 मायनस 8 मल्टिप्लाय बाय 16 डिवाइडेड बाय 6. याला कॅल्क्युलेट जर केलं तर ही व्हॅल्यू येत आहे 2.6. याला काय दिलं, याला 0 0 दिलं, इकडे तर फर्दर पॉसिबल होणारच नाही. नेक्स्ट इथे हाई 0 हाई 0 हाई येणार आहे 0 0 0. नेक्स्ट हे काय करणार, इथे पुन्हा 2.6 मल्टिप्लाय बाय 16, 6 मल्टिप्लाय बाय 0 मायनस केला तर हा तर 0 झाला, हा किती येणार आहे, हा इथे येणार आहे 16. आता सिस्टीम स्टेबल आहे, अनस्टेबल आहे, मार्जिनली स्टेबल आहे, हे कसं ओळखायचं. पहिले तर याच्यावरनं ते एक दिसू राहिलं, हा बाई स्टेबल आहे. या ठिकाणी काय आपण असं म्हणू शकतो स्टेबल आहे. पण कधीही जर ऑक्झिलरी इक्वेशन बनत असेल तर डायरेक्ट म्हणायचं सिस्टीम इथे मार्जिनली स्टेबल आहे. डायरेक्ट काय म्हणू आपण, सिस्टीम काय आपली मार्जिनली स्टेबल आहे. आता पहा की मार्जिनली स्टेबल हे म्हणायच्या आधी आपण काय करत असतो, या ठिकाणी चेक करत असतो रूट्स ऑफ, या ठिकाणी चेक करत असतो रूट्स ऑफ ऑक्झिलरी इक्वेशन. ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट्स मला बघायचे की ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट्स काय येणार आहे. आता पाहिजे काय s⁴ आहे s⁴ किती रूट येणार आहे, 4 येणार आहे, 4 रूट. आता मी काय करतो, याला काय करतो, कन्सिडर करतो असते बा 2x² बाय s² ला x ने रिप्लेस करतो प्लस 12x प्लस 16. पहा मला काय पाहिजे, मला जे आहे इथे मल्टिप्लिकेशन किती पाहिजे, मला मल्टिप्लिकेशन पाहिजे 32. मल्टिप्लिकेशन किती पाहिजे आहे 2 और इथे इज इक्वल टू 0 आपण करतो, रूट्स करायचं असेल तर 2 ने डिवाइड करू शकता तुम्ही. 2 ने डिवाइड करते तर वाटल्यास x² प्लस येणार आहे 6x प्लस 8 इज इक्वल टू 0. तुम्ही याच्यावरने रूट फाइंड आउट करू शकता. काय रूट्स मला क्लिअरली दिसतात. काय आहे मल्टिप्लिकेशन किती पाहिजे 8, मल्टिप्लिकेशन किती पाहिजे 8 आणि या ठिकाणी मला जे आहे समेशन किती पाहिजे आहे 6. मला सरळ दिसते 2 * 4. काय लिहितो मी x प्लस 2 x प्लस 4 इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू काय आला -2 आला आणि x इज इक्वल टू काय आला -4 आला. s ला रिप्लेस करतो मी s² आणि s² इज इक्वल टू -2. या ठिकाणी s² इज इक्वल टू काय येणार -4. मी जर याला पाहत असेल तर इथे पहा काय येणार आहे, हे काय येणार स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट जर येत असेल तर हे या ठिकाणी मी म्हणेन हे होणार आहे प्लस मायनस j मल्टिप्लाय बाय √2. प्लस मायनस j मल्टिप्लाय बाय √2 आणि या ठिकाणी काय येणार आहे s इज इक्वल टू प्लस मायनस j इथे येणार आहे दिसते आहे, हे विजिबल आहे. या ठिकाणी बघा किती आलं प्लस मायनस j आणि मला रूट किती पाहिजे ते 4 रूट मिळाले प्लस मायनस. जेव्हा स्क्वेअर रूट करतो आपण स्क्वेअर रूट करू तर मला सांगा -2 चा स्क्वेअर किती असते, -2 चा स्क्वेअर किती असते 4 और 2 चा स्क्वेअर किती 4. म्हणजे पॉसिबिलिटी दोन्ही प्लस येऊ शकते मायनस येऊ शकते. प्लस मायनस घेतला. आता मला सांगा मी काय करतो, मी इथे पहिले पाहतो की एस प्लेनवर काय प्रॉब्लेम झाला. हा एस प्लेन आहे, हे रूट्स मिळाले मला. या रूट्सला काय करतो प्लॉटिंग करतो. एस याला जर रूट्सला जर प्लॉटिंग केलं तर या ठिकाणी येणार आहे हे 2 रूट आणि इकडे काय येणार आहे हे 2 रूट. हा काय असणार आहे, हा असणार आहे प्लस j2, हा काय असणार आहे प्लस j√2. इथे काय असणार आहे मायनस j√2, इथे काय असणार आहे मायनस j2. आता आपलं काय म्हणणं होतं, जे आपण ऍब्सोल्यूट स्टॅबिलिटी बद्दल कमेंट केली होती क्लोज लूप पोल्सवर जेव्हा पाहिलं होतं, क्लोज लूप पोल्सवर जेव्हा आपण पाहिलं होतं तेव्हा काय म्हटलं होतं की जर कधी इमॅजिनरी ऍक्सिसवर रिपीटेशन जर आलं, लास्ट व्हिडिओमध्ये आपण याला लिहायला लावत होते की ते फाइंड आउट केलं होतं की जर इमॅजिनरी ऍक्सिसवर रिपीटेशन जर येत असेल तर या ठिकाणी आपण काय म्हणतो की सिस्टीम आहे अनस्टेबल. डायरेक्ट म्हणतो सिस्टीम आहे अनस्टेबल. रिपीटेशन येत आहे का, नाही. रिपीटेशन झाले का, रूट वर रूट पुन्हा आले का, नाही आले. रिपीटेशन नाही आहे. मग अशा वेळेस सिस्टीमला आपण स्टेबल म्हणू शकतो, पण ही काय आहे मार्जिनल स्टेबल.
हे काय आहे तुमची मार्जिनल स्टेबल. मार्जिनल स्टेबल म्हणजे काय की कुठलीही एखादी सिस्टीम कॉन्स्टंट मॅग्निट्यूड और कॉन्स्टंट एम्प्लिट्यूड अँड कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सीनी ऑसिलेट जर करत असेल तर त्याला आपण म्हणत असतो मार्जिनल स्टेबल सिस्टीम. त्याला काय म्हणत असतो आपण मार्जिनल स्टेबल सिस्टीम. हे काय पाहिलं, हे तर पाहिलं ही एक डिफिकल्टी आली जेव्हा हे आपण पाहतो आहे रूथ हर्विट्झ क्रायटेरिया. आता असंच जर एखादं इक्वेशन आलं, आणखी एक इक्वेशन की ज्याच्यावरनं आपल्याला क्लिअर होणार, जो लास्ट आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायची, पेपरमध्ये कधीही तुम्हाला एवढं मोठं येणार नाही जर अनलेस अँड अनटिल जर हा क्वेश्चन जर 2 मार्काच्या पेक्षा जास्तचा असेल तर 2 मार्काचा जर क्वेश्चन असेल तर पॉसिबल आहे, पण 1 मार्काच्या क्वेश्चनसाठी एवढा लेंथी प्रोसिजर तुम्हाला कधीही विचारणार नाही. आपल्याकडे नेक्स्ट एक इक्वेशन आहे, नेक्स्ट जी डिफिकल्टी आहे ती p of s is equals to s raised to power 5, s raised to power 4, s raised to power 3, s raised to power 2, s raised to power 1, s raised to power 0. ठीक आहे. कोएफिशिएंट व्हॅल्यू काय काय आहे 1 1 4 2 2 1 1 4 2 2 2 बेटा 4 2 2 1 हे दिले आपल्याला कोएफिशिएंट. पहा ही जी आहे ही नेक्स्ट डिफिकल्टी की जेव्हा तुम्ही रूट हॅरे फाइंड आउट करा तर ही पण एक प्रॉब्लेम, हा पण आहे जो प्रॉब्लेम आहे तो या ठिकाणी येऊ शकतो. हा प्रॉब्लेम जर बघत असेल तर हा प्रॉब्लेम बघा, पहिले मला काय करायला लागेल इथे फाइंड आउट करायला लागेल s raised to power 5, s raised to power 4, s raised to power 3, s raised to power 2, s raised to power 1, s raised to power 0. कोएफिशिएंट लिहितो काय येणार आहे 1 4 1 4 2 आले. नेक्स्ट ह्याच्यात बघायचं आहे, नेक्स्ट ह्याच्यात येत आहे 1 2 1 आले. इथे चेक करायचं 1 2 1 करेक्ट आहे. आता बघा जर मला याला सॉल्व करायचं आहे, जर मला काय करायचं आहे याला काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे. सॉरी या ठिकाणी एक छोटासा एक प्रॉब्लेम झाला, इथे 2 पाहिजे होता. ओके हा इथे 2 आहे, इथे 2 आहे. ओके आता बघा जर मी याला सॉल्व करत असेल मला काय काय दिसलं एक रो दुसऱ्याचे डबल, एक रो काय आहे दुसऱ्याचे काय आहे डबल आहे. अशा सिच्युएशनला पण तुमचा जो नेक्स्ट रो बनतोय तो पण काय होतो 0 होतो. पहा कसं 1 into 4 minus 2 into 2 4 4 minus 4 0 आला. 1 into 2 2 into 1 मायनस केले तर किती येणार आहे 0. ही टर्म किती येणार आहे 0 येणार आहे. मग असं कसं चालेल की जर एक पुन्हा पूर्ण रो या ठिकाणी 0 आला तर आपण काय करू शकतो. अजून एक छोटंसं एक सांगतो तुम्हाला, एक जनरल ऑब्झर्वेशन पहा इमॅजिनरी रूट्स जे असतात ना हे नेहमी पेअर मध्ये येतात. इमॅजिनरी रूट्स जे येत असतात ते काय असतात पेअर मध्ये येत असतात. जर पेअर मध्ये येत असेल तर काही तर असं पेअर मध्ये म्हणजे काय असं असायला म्हणजे s² + 1 जे आहे हा एक रूट मिळाला और s² + 1² असा जर मिळाला ठीक आहे, और असं मिळालं तुम्हाला s² + 1 s² + 4 is equals to 0. रूट काय येणार आहे s is equals to काय येणार आहे प्लस मायनस जे येणार आहे s is equals to -1 s² is equals to -1 याला तर केला प्लस मायनस काय येणार आहे g. इथे काय येणार आहे s is equals to काय येणार आहे प्लस मायनस काय येणार आहे g. हे पॉसिबल तेव्हाच आहे जेव्हा इथे स्क्वेअर म्हणजे बघा कधी येणार इमॅजिनरी रूट्स केव्हा येऊ शकतात. इमॅजिनरी रूट्स येऊ शकतात जेव्हा तुमची पॉवर असेल इवन. जेव्हा इवन पॉवर असेल, इवन नंबर जर पॉवर असेल तर तेव्हाच काय आहे इमॅजिनरी रूट्स येऊ शकतात. आणि तुम्ही पाहा कधी जेव्हा ही ऑक्झिलरी इक्वेशन बनते, कधी तुम्ही ऑक्झिलरी जेव्हा नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व करणार तुम्ही जेबी गुप्ताचे, जेव्हा ही ऑक्झिलरी इक्वेशन बनेल तर हे जे ऑक्झिलरी इक्वेशन बनेल ना हे बघा हे नेहमी त्याची पॉवर नेहमी राहणार आहे इवन नंबरचीच. तर फर्स्ट इथे काय करतो ऑक्झिलरी इक्वेशन बनवतो. ऑक्झिलरी जर इक्वेशन बनवली तर इक्वेशन काय बनते इथे बनते s⁴ प्लस 2s² प्लस 1 इज इक्वल्स टू किती बनते 0. हे काय आहे a ऑफ s. a ऑफ s इज इक्वल्स टू हे बनते. आता मी काय करतो dA ऑफ s डिवाइडेड बाय ds हे काय होणार आहे s⁴ 4s³ प्लस 4s प्लस 0 इज इक्वल्स टू 0.
बनले. मी जर इथे रूट जर आता याला प्लेस करतो तो काय येणार आहे, रूट्स इथे लिहितो. हे काय येणार आहे 4 येणार आहे 4 येणार आहे आणि इथे किती आला 0 आला. या ठिकाणी किती आला 0 आला. बघा एक एक आपल्याला बघायचं आहे. आता पहिले तर आपण इथे पूर्ण रूट थेअरी बनवून घेऊ, मग इथे रूट्स पाहू की तुमच्या ऑक्सिलरी इक्वेशनचे रूट्स काय. आता बघा जर मी फर्दर याला सॉल्व करत असेल, तर हा काय येणार 4 मल्टिप्लाय बाय 2 8 मल्टिप्लाय इथे मायनस 4 किती आला 4 डिवाइडेड बाय आला 4 तर हा किती आला 2. हा एक आपण बघतोय. या ठिकाणी किती आला, जर मी बघत असेल सॉरी या ठिकाणी किती येणार आहे, इथे 4 मल्टिप्लाय बाय 2 मायनस 4 मल्टिप्लाय बाय 1 डिवाइडेड बाय काय येणार आहे 4. आला 8 मायनस 4 डिवाइडेड बाय 4 इथे किती आला 1. या ठिकाणी किती आला, या ठिकाणी आला तुमचा 1. नेक्स्ट या ठिकाणी इथे जर बघतो तेला बघा काय करायचं. याला जर मी आता पुन्हा इथे बघत असेल, आपण काय केलं पहिले तर इथला पाहिला, याला मल्टिप्लाय करू. आता याला इथनं मल्टिप्लाय करतो काय येणार आहे 4 मल्टिप्लाय बाय 1 4 मल्टिप्लाय बाय 1 डिवाइडेड बाय 4 इथे किती येणार आहे 1 येणार आहे. येतो आहे 1 आला आहे. आता बघा जर याला बघत असेल तर हा रूट थेअरी बघा कसा झाला. इथे हा आता s raised to power 3 आणि s raised to power 4 हा याचा किती झाला 4 टाइम्स आहे. हा काय मल्टिपल मध्ये. जर मल्टिपल मध्ये असेल तर काय करणार, मल्टिपल मध्ये असेल तर इथे बघा याला सॉल्व करायचा जर प्रयत्न केला इथे 0 लिहितो. हा येणार 4 मल्टिप्लाय बाय 1 हा येणार आहे 4 मल्टिप्लाय बाय 1 मायनस केलं तर किती येणार आहे 0. इथे किती येणार आहे 0. इथे किती येणार आहे 0. फर्दर पॉसिबल आहे का, नाही. पुन्हा काय करावं लागेल, दुसरं ऑक्सिलरी इक्वेशन द्यावं लागेल. त्याला म्हणतो हा a1 लिहितो आणि हा लिहितो a2s इज इक्वल्स टू याला लिहितो हा येणार आहे s² प्लस 1 इज इक्वल टू s² प्लस काय येणार आहे 1 इज इक्वल टू काय 0. याचा जर डिफरन्शिएशन केला तर dA2s डिवाइडेड बाय ds इज इक्वल्स टू काय येणार आहे, हा येणार आहे 2s येणार आहे. जर 2s जर येणार आहे तर मी काय करतो या ठिकाणी पुट करतो 2. याला फर्दर सॉल्व करतो. फर्दर सॉल्व केलं इथे किती येणार आहे 2 मल्टिप्लाय बाय 1 मायनस 1 मल्टिप्लाय बाय 0 डिवाइडेड बाय 2 तर इथे किती येणार आहे 1. आता सर ही सिस्टीम स्टेबल आहे की अनस्टेबल आहे, फर्स्ट कॉलम मध्ये तर कुठलेही साइन चेंजेस दिसत नाही आहे. हे जर चेक करायचं असेल तर हे पहिले ऑक्सिलरी इक्वेशन वरनं चेक करू. हे जे आहे कुठलंही पहिलं ऑक्सिलरी इक्वेशन घेऊ त्याच्यावरनं चेक करू. रूट्स पोहायचे कसे आहे काय येतात आहे. जर मी इथं पाहत असेल तर मला दिसते याला मी काय केलं, याला पुट करू शकतो मी असं म्हणू शकतो x² प्लस 2x प्लस 1. ठीक आहे, मला दिसू राहिला s प्लस 1 चा स्क्वेअर. या ठिकाणी जर मला याला जर द्यायचं नाही रूट पाहिजे असेल तर समजू शकतो s² प्लस 1 चा होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. मी असं म्हणू शकतो की इथे काय s² प्लस 1 मल्टिप्लाय बाय काय येणार आहे s² प्लस 1 इज इक्वल्स टू 0. s इज इक्वल्स टू प्लस मायनस j s इज इक्वल्स टू प्लस मायनस j. बघा s इज इक्वल्स टू प्लस मायनस j s इज इक्वल्स टू याला प्लस मायनस j. चार रूट्स येणार नाही याचे काय येणार आहे 4 रूट्स येणार. जर मी याच्यावर नाही पाहिलं तर प्लस मायनस j येणार. मी जर याला प्लॉट करत असेल माझ्या याच्यावर s प्लेन वर इथे बघा इथे रूट्स का आला रिपीट. याच्यावर काय आला प्लस j हा काय येणार आहे मायनस j. रूट जर इमॅजिनरी ऍक्सिस वर रिपीट होत असेल तर या ठिकाणी आपण काय म्हणतो सिस्टीम आहे तुमची अनस्टेबल. या ठिकाणी काय म्हणतो आपण सिस्टीम आहे तुमची अनस्टेबल. आता असं सोबत कधी कधी ना जर पाक आणि मार्जिनली स्टेबल सिस्टीम आली जर हे इक्वेशन नसतं बनलं. कंडिशन्स पाक आहे प्रीवियस क्वेश्चन वर ही कंडिशन अप्लाय होते. प्रीवियस क्वेश्चन वर पाक असं की जर असं एक क्वेश्चन आला तुम्हाला जर येता इथे विचारलं की जर ही जर मार्जिनली स्टेबल सिस्टीम आहे, ही जर मार्जिनली स्टेबल सिस्टीम आहे आणि मार्जिनली स्टेबल सिस्टीम साठी आपण असं म्हटलं की काय की मार्जिनली सिस्टीमचा एम्प्लिट्यूड करा ते कॉन्स्टंट, मॅग्निट्यूड करा ते कॉन्स्टंट अँड फ्रीक्वेन्सी पण करा ते कॉन्स्टंट राहते. तर या ठिकाणी एक क्वेश्चन असा बनते की आता मला सांगा की जर सिस्टीम मार्जिनली स्टेबल आहे तर इथे त्याची फ्रीक्वेन्सी काय राहणार
फ्रिक्वेन्सी नेहमी काय असते, फ्रिक्वेन्सी जर पाहिलं तुम्ही हे जे ओमेगा दिसतात आहे तुम्हाला, हे काय जे दिसते ना, आपण नेहमी काय लिहितो सिग्मा प्लस जे ओमेगा. ऑफकोर्स जर ऑसिलेट करत असेल, जर सिस्टीम ऑसिलेट करत असेल तर इमॅजिनरी ऍक्सिस वर काय असणार आहे, या ठिकाणी काय असणार आहे, पोल असणार आहे. इमॅजिनरी ऍक्सिस वर काय असणार आहे, या ठिकाणी काय असणार आहे, पोल असणार आहे. जर पोल असणार इज इक्वल्स टू एस, एस इज इक्वल्स टू म्हणतो, जर इमॅजिनरी ऍक्सिस वर जर असेल तर तुम्ही काय म्हणणार की जी पण हे रूट्स मी हे इमॅजिनरी ऍक्सिस वर हे तर रिपीटेटिव्ह झाले, ही सिस्टीम तर अनस्टेबल आहे, हे सिस्टीम तर अनस्टेबल आहे. क्लियर. जर रूट्स काय करत असेल, रूट जर लाय करत असेल तुमच्या इमॅजिनरी ऍक्सिस वर, ऑफ कोर्स जेव्हा इमॅजिनरी ऍक्सिस वर येतात तर त्या पेअर ऑफ येत असतात, जे असतात इथे काय असते, इमॅजिनरीची काय असते, पेअर येत असते. म्हणजे एक प्लस जे येणार तर दुसरा मायनस जे येणारच येणार. तर याला आपण असं म्हणू की जे पण इथे येणार, समजून या, सपोज करा की असे रूट्स आले की दोन रूट्स आले, इथे हा आला प्लस J2, हा आला मायनस J2, असे जर आले तर अँग्युलर फ्रिक्वेन्सी किती, ही सिस्टीम कोणती आहे, ही सिस्टीम आहे मार्जिनल स्टेबल सिस्टीम. आणि अशा वेळेस जर फ्रिक्वेन्सी विचारली तर फ्रिक्वेन्सी काय राहते, जे ओमेगा कोणता, हा राहणार आहे 2 ओमेगा, काय राहणार 2 रॅड पर सेकंड, 2 रेडियन पर सेकंड. असं आपण बघू शकतो. याच्या टाइपचे पण क्वेश्चन्स वगैरे बघू, जे काही असेल JB गुप्तामध्ये ते क्वेश्चन्स आपण या ठिकाणी करू सॉल्व. त्याच्यामधला एक मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, याच्यातला ना एक मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जो पेपर मध्ये येत असते, तो येत असते, त्याचं नाव आहे कंडिशनल स्टॅबिलिटी. ठीक आहे. कंडिशनल स्टॅबिलिटी काय आहे, कसं आहे, यावर कसा काय क्वेश्चन बनते इथे बघा. जर तुम्हाला एखाद्या सिस्टीमचं इक्वेशन दिलेलं आहे आणि त्याला जर पाहत की कंडिशनल स्टॅबिलिटी काय आहे, तिथे बघा अ सिस्टम इज सेड टू बी कंडिशनल स्टेबल इफ इट्स स्टॅबिलिटी डिपेंड्स ऑन मोर दॅन वन पॅरामीटर. आता बघा सिस्टमची स्टॅबिलिटी आधी कशी करायची, डिपेंड, आधी सिस्टमची स्टॅबिलिटी डिपेंड करायची तुमच्या क्लोज लूप पोल्सवर. जे पण क्लोज लूप पोल्सचे जे काही असणार या ठिकाणी रूट्स, त्याच्यावर काय करायची, डिपेंड करायची. आता कंडिशनल स्टॅबिलिटी म्हणजे काय, रूट सोबत आणखीन एखाद्या कुठल्या तरी पॅरामीटरवर काय करते, तुमची सिस्टमची स्टॅबिलिटी काय करते, डिपेंड करते. तर अशा वेळेस एक क्वेश्चन घेऊ, या क्वेश्चनवर पाहू की कशी काय सिस्टमची स्टॅबिलिटी आणि कंडिशनल स्टॅबिलिटी, आणि याला मार्क करायचं इम्पॉर्टंट एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, याला मार्क करायचं इम्पॉर्टंट एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी. या रूथ हर्विट्झ क्रायटेरियामध्ये कंडिशनल स्टॅबिलिटीवर जास्त प्रोबॅबिलिटी राहते क्वेश्चन येण्याची. ती के ची व्हॅल्यू विचारली जाते, इथे विचारले जाते के ची व्हॅल्यू. ते एक क्वेश्चन घेऊ. क्वेश्चन आहे s raised to power 4 plus s raised to power 3 plus s raised to power 2 plus s raised to power 1 plus k. कोएफिशिएंट बघून घ्यायचे. कोएफिशिएंट काय घ्यायचे, याचे दिले 1 2 3 2 1 2 3 2 इज इक्वल्स टू 0. हे काय केलं, हे दिलं तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन, हे दिलं तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. याने काय म्हटलं, याने बघा काय म्हटलं, याने क्वेश्चन दिला आहे, क्वेश्चन विचारला आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ k or find the range of k for which system is stable, and for marginal stable system what is the value of angular frequency. यानी दोन्ही हे विचारलं, एक तर तुम्ही रेंज ऑफ के सांगा की के जे आहे केच्या कोणत्या व्हॅल्यूसाठी सिस्टीम स्टेबल राहणार, आणि दुसरं याने विचारलं की जर सिस्टीम मार्जिनली स्टेबल असेल, जर सिस्टीम मार्जिनली स्टेबल असेल तर अशा सिच्युएशनला जर तुम्ही बघा तर इथे त्याची ओमेगाची व्हॅल्यू किती राहणार, ओमेगाची व्हॅल्यू किती राहणार. तर या ठिकाणी बघा काय आहे, तर आता मी काय करतो, मी पहिले ऑफकोर्स मला काय करावं लागेल, मला स्टॅबिलिटीसाठी जर इथे रूट हॅरे फॉर्म करावं लागेल,
मी रूट ॲरे पहिले फॉर्म करतो. रूट ॲरेमध्ये जर बघत असेल तर हा काय येणार आहे, हा येणार आहे इथे 1 3 k येतो आहे. इथे काय येणार आहे 2 2 0 आहे का मल्टीप्लाइड आहे का एकमेकांचे मल्टीप्लाइड हे आहे का नाही. जर आता बघा की जे आहे दोन्हीही जे रो पार्ट आहे हे एकमेकांचे मल्टिपल नाही आहे. मग अशा आपण पुढे जाऊ शकतो. तर पुढे जाताना काय येणार आहे, इथे काय येणार 2 मल्टिप्लाय बाय 3 6 6 minus 2 4 4 divided by 2 4 divided by 2 या ठिकाणी काय आहे 2 इथे नेक्स्ट इथे जर पाहिलं तर 2 मल्टिप्लाय बाय k 1 मल्टिप्लाय बाय 0 इथे किती येणार 2k डिवाइडेड बाय 2 इथे किती येणार आहे k येणार आहे. पहिले k च्या फॉर्म मध्ये येणार लिहितो. नेक्स्ट इथे काय येणार आहे 2 मल्टिप्लाय बाय 2 इथे किती येणार आहे 4 मायनस 2k डिवाइडेड बाय येणार आहे 2 आयतला. नेक्स्ट इकडे पाहत असेल 2 मल्टिप्लाय बाय जर इथे 0 इथे पण काय आहे 0 इथे काय येणार आहे इथे कुठलीही व्हॅल्यू येणार नाही. आणि नेक्स्ट इथे येणार आहे 2 मल्टिप्लाय बाय 4k 4 minus 2k डिवाइडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय k मल्टिप्लाय बाय इथे 2 मल्टिप्लाय बाय 0 डिवाइडेड बाय जर ही टर्म केली तर तुम्हाला मिळणार आहे k टर्म. मी इथे आहे आता मला सांगा सिस्टीम जर स्टेबल पाहिजे असेल मला काय करायचं आहे, ही सिस्टीम याच्याकडे बघतोय या सिस्टीमला मला काय पाहिजे ही सिस्टीम पाहिजे स्टेबल पाहिजे. जर स्टेबल पाहिजे असेल तर पहिल्या कॉलम मध्ये पहिले साइन चेंजेस नाही पाहिजे. ठीक आहे पहिल्या कॉलम मध्ये काय आहे साइन चेंजेस नाही पाहिजे. आता जर साइन चेंजेस नाही पाहिजे तर आपण एक एक व्हॅल्यू पुट करतो k ची. पहिले k ची व्हॅल्यू लेस दॅन 0 तर नाहीच पाहिजे. लेस दॅन 0 असेल तर ही टर्म काऊन जाणार आहे ही टर्म होऊन जाणार आहे या ठिकाणी मायनस म्हणजे तुम्हाला k ची व्हॅल्यू काय पाहिजे ग्रेटर दॅन 0 पाहिजे. पहिली कंडिशन मी आहे. दुसरी ग्रेटर दॅन 0 पहिले तर 0 पुट करून 0 पुट केला तर इथे काय होणार आहे इथे पहा काय इथे जर 0 पुट केला तर आपण काय डिवाइडेड बाय 2 इथे पण काय आला 0 आला तर इथे 0 पुट केला तर काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आपल्याला काय पाहिजे इथे जर सिस्टीमला स्टेबल बनवायचं असेल जर सिस्टीमला काय करायचं असेल स्टेबल बनवायचं असेल तर या ठिकाणी पहिले तर काय पाहिजे k काय पाहिजे ग्रेटर दॅन 0. फर्स्ट मिळाला आपल्याला k ग्रेटर दॅन 0 पाहिजे. k ग्रेटर दॅन 0 पाहिजे. नेक्स्ट हे इक्वेशन पाहतोय तुम्ही इथे जर इक्वेशन पाहिलं तर याला काय म्हणतो मी याला इक्वेट करतो 0 सोबत तर 2k डिवाइडेड बाय 2 इज इक्वल्स टू 0. इथे सेकंड मध्ये पहा सेकंड मध्ये काय माहिती आहे तुम्हाला इथे याला जर हे केलं तर k इज इक्वल्स टू 2 पहा काय k इज इक्वल टू 2 काय आहे कंडिशन पहा काय जर k इज इक्वल टू 2 जर याच्यात पुट केला तर काय होणार आहे ही काय होणार आहे 0. पहा काय होणार k इज इक्वल टू जर 2 पुट केला तर ही टर्म काय बनेल ही टर्म काय बनेल 0 बनेल. ही जर टर्म 0 बनली तर एक पूर्ण रो काय बनून राहिला तुमचा काय बनून राहिला 0 बनून राहिला. एक पूर्ण रो काय बनणार आहे तुमचा काय बनणार आहे 0 बनणार आहे. जर हे पण नसेल तर k इज इक्वल टू 2 जर इथे पुट केला तर हे 2 2 आणि हे 2 2 तर हे पूर्ण रो काय बनेल 0 बनेल. पण जर 2 पेक्षा जर जास्त व्हॅल्यू घेतली 2 पेक्षा जास्त व्हॅल्यू घेतली तर 3 घेतली तर 2 मल्टिप्लाय बाय 3 6 होणार आणि ही व्हॅल्यू काय होणार आहे ही होणार आहे तुमची 0. म्हणजे तुम्हाला k ची रेंज काय राहणार आहे 0 पेक्षा जास्त आणि 2 पेक्षा काय कमी ही काय आहे तुमची k ची रेंज. हे काय आहे k ची काय आहे रेंज आहे. पण जर तुम्ही k इज इक्वल टू 2 जर केला तर तुमची सिस्टीम काय बनते तुमच्या सिस्टीम मध्ये एक बनते ऑक्सिलरी इक्वेशन बनते. म्हणजे तुमची ही जी k ची व्हॅल्यू आहे ही कोणती व्हॅल्यू आहे k इज इक्वल टू 2 काय आहे k मार्जिनल आहे. पुन्हा एकदा रिपीट करतो पहा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला पाहिजे सिस्टीम स्टेबल आहे की अनस्टेबल. स्टेबल आणि अनस्टेबल चेक कसं करणार पहिल्या पहिल्या कॉलमवरनं. पहिल्या कॉलममध्ये साइन चेंजेस पाहिजे का आपल्याला नाही. ठीक आहे इथे जर मी पहिले पाहिजे साइन चेंजेस नाही पाहिजे म्हणजे ही व्हॅल्यू काय ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह पाहिजे. k ची व्हॅल्यू काय पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे म्हणजे काय पाहिजे ग्रेटर दॅन 0 पाहिजे. पहिली कंडिशन मी आली याच्यावर. दुसरी कंडिशन इथे ही व्हॅल्यू पण काय म्हणजे पॉझिटिव्ह पाहिजे. ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह पाहिजे. ही जर इक्वेट केली 0 सोबत तर 2 मी इथे k ची व्हॅल्यू जर 2 पुट केली तर तुम्हाला काय मिळेल इट मीन 0. हे काय मिळेल 0 मिळेल. हे जर 0 मिळालं तर या ठिकाणी सिस्टीम काय आहे तुमची मार्जिनल स्टेबल. कारण हा रो हाय 0 हाय 0 हाय 0 एक पूर्ण रो काय झाला तुमचा 0 झाला. ऑक्सिलरी इक्वेशन
फॉर्म होता. पण जर k ची व्हॅल्यू लेस दॅन 2 घेतली तर याची पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळते. याची काय मिळते? पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळते. तुम्हाला दुसरी कंडिशन मिळाली, मला k ची रेंज मिळाली, ज्या रेंजसाठी सिस्टीम काय राहते? स्टेबल राहते. मार्जिनल स्टेबल हे मिळालं की k 2 जर पुट केला तर काय बनते? मार्जिनल स्टेबल बनते. तर आता काय करायचं? तुम्हाला जर ऑक्झिलरी इक्वेशन विचारलं, तुम्हाला काय इथे फ्रिक्वेन्सी विचारली, तुम्हाला म्हटलं आहे की ते फाइंड आउट करा की जर मार्जिनल स्टेबल असेल तर फ्रिक्वेन्सी काय राहणार. तर फ्रिक्वेन्सी काय राहणार? मला मार्जिनल व्हॅल्यू म्हणजे 2 इथे पुट करतो. इथे पुट केलं हे झाला. इथे बनेल ऑक्झिलरी इक्वेशन, ही टर्म 0 बनेल. हे जर ऑक्झिलरी इक्वेशन बनलं तर ऑक्झिलरी इक्वेशन काय बनेल? पहा, a of s is equals to 2s² + 2 is equals to काय बनेल? 0. मला काय पाहिजे असते? ऑक्झिलरी इक्वेशनची काय पाहिजे असते? रूट्स. ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट्स काय येणार आहे? 2s² + 2 is equals to 0 असेल तर s² + 1 is equals to काय बनणार आहे? 0. s is equals to काय बनणार? +- j. s is equals to काय बनणार आहे? +- काय बनेल? j बनेल. जर मला पाहायचं असेल तर इथे हा s प्लेनवर हा आला +j, हा आला -j. हा काय आला तुमचा +j आला, हा काय आला तुमचा -j आला. जर हे +- j जर येत असेल, हे काय येत आहे? +- काय येत आहे? j येत आहे. तर अशा वेळेस मला अँग्युलर फ्रिक्वेन्सी जी आहे ते याचा कोएफिशिएंट काय असते? ओमेगा. ओमेगा इथे किती आला? 1 रॅड पर काय आला? सेकंड. 1 रेडियन पर काय आला? सेकंद आला. अशा याने तुम्ही फाइंड आउट करू शकता कंडिशनल जे आहे स्टॅबिलिटी. कंडिशनल स्टॅबिलिटी म्हणजे काय की तुम्ही एखादी स्पेसिफिक कंडिशन पाहता. कंडिशन कोणती आहे? पहिल्यांदा ही कंडिशन होती स्टॅबिलिटीची. दुसऱ्या जे आपण म्हटलं अ सिस्टम इज सेड टू बी कंडिशनली स्टेबल if its stability depends upon more than one parameter. more than one parameter म्हणजे पहिले तर इथे कॉलम वर डिपेंड करते. आता तुमच्या a च्या व्हॅल्यूवर काय करते? सिस्टमची स्टॅबिलिटी काय करते? डिपेंड करते. तर हा जो टॉपिक आहे याला मी मोस्ट इम्पॉर्टंट म्हटलं. पेपर मध्ये 100% तुम्हाला सांगतो की इथे कुठल्या पेपरमध्ये ESE मध्ये तर 100% जेव्हा क्वेश्चन राहतात, काही झालं तरी क्वेश्चन राहते ESE मध्ये. पण आपण जे स्टेट गव्हर्नमेंट येतोय तर स्टेट गव्हर्नमेंट देत असताना तुम्हाला काय दिलं जाते? तुम्हाला दिलं जाते s⁻³ च्या फॉर्म मध्ये इक्वेशन. ते इथे आपण बघू की कसं तुम्हाला दिलं जाते आणि ती शॉर्टकट मेथड काय आहे. आणि हे नेहमी लागणार थर्ड ऑर्डर सिस्टीम. हे नेहमी लागणार तुमच्या थर्ड ऑर्डर सिस्टीमला. तर थर्ड ऑर्डर सिस्टीम काय आहे? तुम्हाला एक सिस्टीम दिली आहे, समजून घ्या. इथे दिली आहे सिस्टीम आहे s⁻³ + 4s² + 6x + k = 0. आला बा? हे काय? इथे तुम्हाला दिलेलं आहे इक्वेशन दिलं आहे थर्ड ऑर्डर सिस्टीमचं आणि हे ॲप्लिकेबल फक्त थर्ड ऑर्डर सिस्टीमसाठीच आहे. जर अशा सिच्युएशनला जर तुम्हाला म्हटलं, सॉरी याला थोडंसं हे करतो, हे जे आहे हा आहे 4 + k. हा आहे तुमचा 4 + k. तो कॉन्स्टंट टर्म दिली आहे, ती दिली आहे 4 + k दिली आहे. तर अशा वेळेस तुम्ही काय करणार? तुम्ही रूट हॅरी फॉर्म करणार. तुम्ही काय करणार? रूट हॅरी फॉर्म करणार. रूट हॅरी फॉर्म करून इथे काय करणार आहे? इथे पाहणार की इथे मार्जिनल व्हॅल्यू काय आहे केची आणि कोणत्या व्हॅल्यूसाठी सिस्टीम काय आहे? स्टेबल आहे. तर इथे शॉर्टकट पहा काय आहे? इथे शॉर्टकट आहे की शॉर्टकट कसा आणि तो पण आहे तुम्ही रूट हॅरी वर पण फाइंड आउट करू शकता. इथे पहा रूट हॅरी ड्रॉ करतो साइडला. s⁻³ s⁻², 1 0, हा काय येणार आहे 1 6 1 6. हे काय येणार आहे 4 + k. हे बघा काय म्हणते? इथे बनते 4 + k. तर पहिले काय बनला? 24 - 4 + k डिवाइडेड बाय काय आला? 4 आला. आणि s⁻0 ची गोष्ट करायची असेल तर हा काय ते 4 + k पहिले. तर बघा काय k ची रेंज फाइंड आउट करायची. k ची काय करायची? रेंज काय करायची? फाइंड आउट करायची. इथे k ची जर रेंज मला फाइंड आउट करायची असेल तर k ची रेंज काय राहणार? k ची रेंज राहणार की पहिले ही टर्म 0 सोबत इक्वेट करेल -4. म्हणजे व्हॅल्यू काय पाहिजे? -4 पेक्षा काय पाहिजे? जास्त पाहिजे. म्हणजे -3 झाली k ची व्हॅल्यू. याच्यावर नाही पाहिलं की -4 पेक्षा काय पाहिजे? k ची व्हॅल्यू काय पाहिजे? नेहमी काय पाहिजे? जास्त पाहिजे. ठीक आहे.
आता दुसऱ्या कंडिशनसाठी जर पाहत असेल तर मी ह्या इक्वेशनला इक्वेट करेन 0 सोबत, याला जर इक्वेट केलं 0 सोबत तर हे काय मिळेल, मला मिळेल के काय मिळते आहे, हा पाहिजे लेस दॅन पाहिजे 20. बघा याला सॉल्व करून बघा, के लेस दॅन काय पाहिजे 20 पाहिजे. ओके. आता मार्जिनल स्टेबिलिटी काय असते, मार्जिनल स्टेबिलिटी असते की तुमचा कुठला तरी एक रो हा काय झाला पाहिजे, हा झाला पाहिजे 0. आता कोणता रो 0 पॉसिबल आहे, इथे ऑक्सिलरी इक्वेशन जर लिहिलं त्याच्या खाली तुम्हाला त्याचे हे करावे. ऑक्सिलरी इक्वेशन नेहमी म्हटलं की नेहमी बनेल कुठे, इवन नंबर. कुठे बनेल, इवन नंबर. इवन नंबर कोणता आहे, हा इथे बनेल ऑक्सिलरी इक्वेशन. ऑक्सिलरी इक्वेशन कसं राहणार, ऑक्सिलरी इक्वेशन बनेल इथे 4 आणि इथे पण काहीतरी पाहिजे, पण 4 सोबत काय पाहिजे, मी म्हटलं की हे एकमेकांचे पाहिजे मल्टिपल पाहिजे. हे काय पाहिजे, एकमेकांचे काय पाहिजे मल्टिपल पाहिजे. तर इथे मला सांगा 4 + 4k हा काय पाहिजे, हा तुमचा मल्टिपल पाहिजे कशाचा, एचा. हा काय पाहिजे मल्टिपल काय पाहिजे, एचा. तर मग अशा वेळेस पहा शॉर्टकट बघा कसा बनते आणि त्याला अप्लाय पण कसा करतो हे पण बघा. शॉर्टकट बनते की जर इथे 4 टाइम्स दिसते पाहिजे, इथे काय दिसते 4 टाइम्स, तर इथे ही पण व्हॅल्यू असते, याच्या काय पाहिजे 4 टाइम्स पाहिजे. म्हणजे 4 टाइम्स किती आहे 24. ही व्हॅल्यू किती पाहिजे 24 पाहिजे. जर 24 असेल तर k ची व्हॅल्यू किती मिळते 20 मिळते. थोडंसं समजून घ्या, जर समजत नसेल थोडासा व्हिडिओ मागे घ्यायचा, मी काय बोलतोय तर याच्याकडे थोडंसं बघायचं. k तुम्हाला शॉर्टकट काय म्हणते, k जर प्रोडक्ट ऑफ इथे कोएफिशिएंट आपण दे, इथे कोएफिशिएंट आहे एक, तर इथे एक्सटर्नल कोएफिशिएंट हे आणि हे दोन काय इंटरनल कोएफिशिएंट. जर प्रोडक्ट ऑफ एक्सटर्नल is equals to product of internal coefficient असेल, कोएफिशिएंट असेल तर काय असते, सिस्टीम असते मार्जिनली स्टेबल. सिस्टीम काय असते तुमची मार्जिनली स्टेबल. जर इथे काय म्हटलं की प्रॉडक्ट कोणते, एक्सटर्नल प्रॉडक्ट इज इक्वल्स टू इंटरनल प्रॉडक्ट. एक्सटर्नल प्रॉडक्ट पहा किती आहे 4k मल्टिप्लाय बाय 1, 4 + k इज इक्वल्स टू किती आहे, हा किती आहे 24. ती जी कंडिशन सांगितली ती तीच कंडिशन आली शेवटी. k इज इक्वल्स टू किती आला 20. k इज इक्वल्स टू 20 साठी काय झाला, k ची व्हॅल्यू कोणती बनली, ही कोणती व्हॅल्यू बनली, मार्जिनल व्हॅल्यू बनली. ठीक आहे, ही काय बनली मार्जिनल व्हॅल्यू बनली. तर प्रोडक्ट ऑफ एक्सटर्नल इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ इंटरनल असेल तर सिस्टीम मध्ये मार्जिनली स्टेबल. आणि जर इथे सेकंड हे जर प्रोडक्ट ऑफ एक्सटर्नल लेस दॅन असेल प्रोडक्ट ऑफ इंटरनल, पहा जर प्रोडक्ट ऑफ एक्सटर्नल जर लेस दॅन असेल, प्रोडक्ट ऑफ इंटरनल लेस दॅन असेल प्रोडक्ट ऑफ एक्सटर्नल लेस दॅन असेल इंटरनलच्या, तर सिस्टीम मध्ये स्टेबल. अदरवाइज जर थर्ड जर ग्रेटर दॅन असेल तर काय बनते अनस्टेबल. हे काय बनते अनस्टेबल. आता पहा याने शॉर्टकट लिहून दिले, मी कधी शॉर्टकटवर बिलीव्ह करत नाही और शॉर्टकट तुम्हाला कधी सांगत येईल. ठीक आहे, इथे फक्त एक मेथड आहे की जनरलाइज जे पेपरमध्ये क्वेश्चन बनतात ते ना थर्ड ऑर्डरवर राहतात. ठीक आहे, या शॉर्टकटच्या मागे लागायचं नाही, फक्त याला नोट्समध्ये लिहायचे. रिझन सांगतो का, 100% येणार. मार्जिनलसाठी तर ठीक आहे, आपल्या लक्षात राहून जाणार की नेहमी जर इक्वल असते एक्सटर्नल इज इक्वल टू इंटरनल तर आपल्या काय राहते, सिस्टीम काय राहते स्टेबल राहते, मार्जिनल स्टेबल राहते. पण हे ग्रेटर दॅन आणि लेस दॅन मध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होतो की लेस दॅन असेल तर इथे राहते स्टेबल राहते, ग्रेटर दॅन असेल तर अनस्टेबल राहते. याच्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होते. तर हे कधीही लक्षात ठेवायचं नाही, फक्त ही एक कंडिशन लक्षात घ्या की प्रोडक्ट ऑफ एक्सटर्नल इज इक्वल्स टू इंटरनल जर आला तर मार्जिनल स्टेबल बनते. मार्जिनल स्टेबल म्हणजे काय की कधीतरी एक पूर्ण रो का व्हायला पाहिजे, 0 व्हायला पाहिजे. आणि जो रो इथे 0 होणार पहा काय त्याच्यावरती जे बनते द ऑक्सिलरी इक्वेशन बनते, हे बनते नेहमी इवन पॉवरचं. हे कोणत्या पॉवरचं बनते, इवन पॉवरचं. ते काय असणार आहे, इथे तुम्हाला पाहिजे हे दोन रो एकमेकांच्या पाहिजे मल्टिपल पाहिजे. ते जर मल्टिपल पाहिजे तर याची व्हॅल्यू किती पाहिजे, हा 4 टाइम्स आहे, 1 चे 4 टाइम्स आहे, तर हा याचे किती 4 टाइम्स पाहिजे, म्हणजे किती पाहिजे 24 पाहिजे. किती पाहिजे 24 पाहिजे. म्हणजे k ची व्हॅल्यू किती 20. त्याच्यासाठी आपण सिस्टीम करतो, सिस्टीम राहते तुमची मार्जिनल स्टेबल सिस्टीम.
सो इथे आपण एंड करतोय आपला रूथ हर्विट्स क्रायटेरिया. नंबर ऑफ क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे, नंबर ऑफ क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे. आपण स्टार्ट करू आपला नेक्स्ट टॉपिक. याचं नाव आहे रूट